ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात रे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण चिंतन आतापर्यंत करत आलो ते म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन या अंगाने आपण जे जीवन जगत आहोत. त्या बहिर्मन अंतर्मनाचं जे कार्य आहे किंवा बहिर्मन अंतर्मनाचे जे नियम आहे ते थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. गेल्या वेळेला आपण शेवटी लक्षात घेतलं की अंतर्मनाचं शुद्धीकरण करणं हेच परमार्थाचं सार आहे. परमार्थाचं सार असं मी आपण जेव्हा म्हणतो की आपल्या अंतर्मनाचं जोपर्यंत शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्ध झाला असं समजू नये. आणि हे अंतर्मनाचं शुद्धीकरण होण्यासाठीच सद्गुरूंची नितांत आवश्यकता असते. कारण आपलं अंतर्मन आपल्यालाच ओळखता येत नाही. आपलं बैलमनही आपल्याला कळत नाही तर अंतर्मन काय करणार असा एक प्रकार आहे. किंवा आपण म्हणतो ना अमुक आपलेच गुण आपल्याला माहीत नाही की आपले अवगुण पण आपल्याला माहीत नाही, आपला अहंकार पण आपल्याला माहीत नाही, अशी गत आहे. आणि त्यामुळे इथे अंतर्मनाचं शुद्धीकरण म्हणताना पहिलं बहिर्मन म्हणजे काय, अंतर्मन म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घेतो की जाणीव म्हणजे जाणणारं तत्व जे आपल्या शरीरातून कार्यरत आहे त्या जाणीवेचं सगळं जीवन आहे. पहिले एक लक्षात आहे, जीवन कोणाचं आहे, ती जाणीव जाणते आणि हे जाणणं म्हणजे जीवन आहे. म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत आपण फक्त जाणतो आहोत आणि म्हणजे एका जाण घेतो आहोत आणि दुसऱ्या जाण देतो आहोत. आता जाण घेणं म्हणजे ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाच्या अधिष्ठान पुन्हा आपण विचार आचार करतो हे ज्ञान देणं आहे. म्हणजे घेणं आणि देणं हे सतत चालू आहे. आणि हे सतत चालू असताना हे सर्व कशासाठी करायचं आहे तर आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं. म्हणून सद्गुरु सेवा हीच जो आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करतो तीच खरी सद्गुरु सेवा. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. सद्गुरूंना नेमकं आपल्याकडनं काय हवं आहे तर आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण हवं आहे. जोपर्यंत माणसाच्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्याला सुख शांती समाधान प्राप्त होणार नाही. आणि म्हणून शब्दज्ञान खूप आहे आपल्याकडे असं जर एखाद्या माणसाला वाटतं त्याला माहिती आहे, हे माहिती आहे, ते माहिती आहे, सगळं माहिती आहे. परमेश्वर म्हणजे माहिती आहे किंवा परमेश्वराबरोबरच आपलं जीवन असं चाललंय ते चाललंय सगळं बरोबर बऱ्याच गोष्टी सांगतात. पण आपलं अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं की नाही झालं इथे त्यांचं लक्ष नसतं. आणि खऱ्या साधकाचं लक्ष इथेच असलं पाहिजे आपल्या ठिकाणी आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं की नाही झालं. आता हे ओळखायचं कसं आहे, सोपं, कठीण काहीच नाही. आपल्या आतून कसे विचार येतात हे सगळं अंतर्मनाचे असतात. आपण विचार करतो हे बहिर्मनाचं कार्य आणि आतून आपल्याकडे ज्या भावना, धारणा, कल्पना, श्रद्धा किंवा अंधश्रद्धा जे जे काही आहे ते सगळं अंतर्मनात आहे. आणि त्या भावना धारणाप्रमाणे माणसं रागावतात, कोणी चिडतात, कोणी शांत बसतात, कोणी उलट सुलट बोलतात, कोणी हसत असतात. हे सगळं जे आहे ते अंतर्मनाच्या पॅटर्नवर आहे.
म्हणजे अंतर्मनाची जी जडणघडण, पॅटर्न म्हणजे जडणघडण जी झालेली आहे संस्कारात, त्याप्रमाणे माणसाचं जीवन चाललेलं असतं. आता ही जी जडणघडण होते कशी, तर जीवनाने त्याला उत्तर दिलं आहे की परिस्थिती, संगत, संस्कार, वासना, विचार, आचार, सवयी, स्वभाव आणि नशीब ही स्टेप्स आहेत माणसाच्या जीवनात. असं नशीब म्हणजे त्याच्या वाट्याला आलेलं जीवन म्हणजे त्याचं नशीब. नशिबात असेल तर होईल असं त्याचा अर्थ नाही, तर आपण जसं कर्म करू तसं नशीब घडतं, म्हणजे आपल्या वाट्याला तसे चांगले परिणाम मिळतो. आणि म्हणून आपल्या हातात परिस्थिती नसते की आपण जन्माला कुठे आलो, कुठे येणार, हे आपल्या हातात नाही. ते कर्माची गणित आहे. संचितात असलेल्या पाप पुण्याच्या हिशोबाने प्रत्येक माणसाचा जन्म मनुष्य प्राण्याच्या निर्माण होतो, तर बाकीच्या प्राणी मात्रांचाही जन्म तसाच होतो. आपल्या वाट्याला आलेलं आपलं जे शरीर आहे तेच आपलं प्रारब्ध आहे, पहिलं प्रारब्ध. म्हणजे आपण पूर्वजन्मात जे कर्म केलेलं आहे, जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे आपण, म्हणजे आपण म्हणजे ही जाणीव, जाणणारं तत्व आहे. पूर्वजन्मात दुसरं शरीर होतं, आता ह्या जन्मात आता हे शरीर आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपल्याच कर्माचा परिणाम आहे. लहानपणाला मनुष्य देह मिळाला असं आपण म्हणतो ना, पण मनुष्य देह म्हटलं तरी काही मुलं गुटगुटीत जन्माला गुटगुटीत असतात, काही आजारी असतात, काही अत्यंत गरीब अवस्थेत जन्माला येतात, कारण कोण अत्यंत श्रीमंत अवस्थेत जन्माला. एकाच वेळेला जन्माला आलेली म्हणजे कुंडली वगैरे बाजूला ठेवा, काही लोक कुंडली विंडली असं सांगत. पण ह्याच क्षणी आत्ता किती मुलं जन्माला आली जगामध्ये आलेली, एकाच वेळेला आलेली. अमेरिकेतली मुलं, पाकिस्तानतली मुलं किंवा अफगाणिस्तानातली मुलं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. किंवा भारतात आलेली जन्माला आलेली, मग तिथे प्रत्येकाला जी परिस्थिती आहे ती त्या मुलाचं प्रारब्ध आहे. म्हणजे आपलं वाट्याला जे परिस्थिती येते आपलं प्रारब्धच असतं, म्हणजे बाहेर कुठून वेगळं काहीच नाही आहे. सगळं आहे हे अंतर्मनातून च्या शुद्धीकरणावर आहे की अंतर्मनात असलेल्या जडणघडणीप्रमाणे. म्हणून अंतर्मनच ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे, कारण अंतर्मनात जे जे पाप पुण्य किंवा कर्माचे परिणाम जे साठवले गेलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे. जन्माला आल्यानंतर कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यायचं आपल्याला माहित नाही, पण कर्माच्या हिशोबाने जसे त्यांची आई वडिलांना मिळालेले कर्माप्रमाणे. म्हणून कर्म जीवनामध्ये अतिशय महत्वाचं कार्य. कर्म आपलं कर्मच, आणि ह्या कर्माकडे आपल्याला लक्ष द्यायचं. हे सगळं सांगायचं उद्देश काय की अंतर्मनाचं शुद्धीकरण कधी होईल तर कर्म व्यवस्थित झालं तर जीवन सुंदर होतं, आणि कर्म व्यवस्थित होण्यासाठी अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. आता अंतर्मन शुद्धीकरण तुम्हाला आम्ही काय अशुद्ध आहोत असं एखादा प्रश्न पडेल तर त्याचं उत्तर हो आहे. आपल्या अंतर्मनात अहंकार आहे, आपल्या अंतर्मध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी, आपल्या म्हणजे सर्वांच्या ठिकाणी. कोणाचं अमुक असं आहे तमुक असं नाही म्हणत, जनरली की जसे हे विकार आहेत तिथे आसक्ती आहे. अमुक एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही, त्या आसक्तीतून आपल्याकडे विकार निर्माण होतात. आणि त्यामुळे प्रत्येक मनुष्याचं अंतर्मन हे विशिष्ट भावनेने, धारणेने, कल्पनेने आणि विकाराने भरलेलं आहे. तिथे सद्गुणपणात आणि दुर्गुणपणात सगळं आहे. आता असं असलेलं जे आपलं अंतर्मन आहे ते आपल्याला शुद्ध करायचं. हे आपल्याला शुद्ध करायला कोणाला करायचंय? बहिर्मनाला शुद्ध करायचं. बहिर्मन जाणीवपूर्वक कोण विचार करतं? आपण जे जाणीवपूर्वक विचार करतो ते आपण म्हणजे बहिर्मन. बहिर्मन अंतर्मन याचा अर्थ समजून घ्या. आज संध्याकाळी आपल्याला 7 वाजता अभ्यास वर्गाला यायचं आहे हे कोणी ठरवलं?
बहिर्मनाने ठरवलं, अंतर्मनाने साथ दिली, जाऊया तेव्हा आपण इथे पोहोचलो. पण एखाद्याच्या अंतर्मनात चला पिक्चर आहे सुंदर लागलाय जाऊया, तिथे गेला असता. जर त्याला तशी अंतर्मनात तो विचार आला तर तो तिथे गेला असता. पण तुमच्या अंतर्मनाने साथ दिली की नाही आज जाऊया, किंवा कधी घरी पाहुणे येतात, आपण घरी पाहुणे आले थांबूया, पण एखाद्याचं अंतर्मन ऐकत नाही जाऊया, तर ते जाणार. हे सगळं काही जे आहे त्या अंतर्मनामध्ये जशी आवड आहे, अंतर्मनात जशी नावड आहे, अंतर्मनामध्ये जशा भावना आहेत, याच्यातून आपलं जीवन घडत असतं. प्रत्येक क्षणाक्षणाला जे आपल्याकडे कर्म होतं ते सगळं अंतर्मनामुळे होतं. अंतर्मनामध्ये असलेले त्याचं पॅटर्न आहे अंतर्मनात, त्याप्रमाणे आपलं हे जीवन चालू असतं. म्हणजे हे अंतर्मन म्हणजे जाणीव आपण काहीच करत नाही, पण आपल्याकडनं सहज होतं ते अंतर्मनाचं कार्य. म्हणून जीवनामध्ये अंतर्मन आपली शरीर प्रकृती सांभाळणारा आहे ते अंतर्मनच. जन्माला घालतं ते सुद्धा अंतर्मन, आणि ह्या देह सोडायला लावणार ते पण कोण? अंतर्मनच. बहिर्मनाला वाटतं नाही मरायचं, अंतर्मन म्हणायचं चल बा झालं गेला. कळलं मी काय म्हणतो? किंवा आपण म्हणतो ना ज्यावेळेला अंतर्मनामध्ये केवढी प्रचंड शक्ती येते मी तुम्हाला सांगतो. की एखाद्या माणसाला आता एरोप्लेन मध्ये ऍक्सिडेंट झाला, बरोबर, तर काही लोकांची विमान चुकलं असेल ते, त्यावेळेला ते किती दुःखी झालं, हे विमान चुकलं. पण ते पडल्यानंतर अरे बरं झालं, हे कोणी ठरवलं? अंतर्मनात त्याला पोहोचवलं. आणि त्यांना एक माणसाचं अंतर्मन बघा एवढा उंचावरून पडला तरी राहिला. ते त्याचं प्रारब्ध म्हणजे अंतर्मनाचा जो पॅटर्न होता त्याला जगणं हे अंतर्मनाला जगवायचं होतं. बाकीच्या अंतर्मनाने स्वीकारलं, त्यांनी मृत्यू झाला. आणि म्हणून असं हे जे पॉवरफुल अंतर्मन आहे, म्हणजे अंतर्मनाला छोटं काही समजू नका, प्रचंड शक्ती आहे प्रत्येकाच्या ठिकाणी. आणि त्या शक्ती ती सुयोग्य पद्धतीने जर प्रकट व्हायला हवी असेल तर ह्या अंतर्मनाला शुद्ध केलं म्हणजे दुसरं काही नाही. परमेश्वराचं पूजन म्हणजे काय? अंतर्मनाचं शुद्धीकरण, हेच परमेश्वराचं पूजन. आणि म्हणून आपल्याला ह्या अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं आहे, इथे पुन्हा पुन्हा लक्ष ठेवलं पाहिजे सगळं. आणि ह्या पूजनासाठी देवाचं स्मरण आहे. देवाचं स्मरण म्हणजे दिव्यत्वाचं स्मरण, हे लक्षात. आपल्याला संस्कार लहानपणापासून आहेत की देऊळ गेलं की देवळाच्या समोर नमस्कार करायचा, की देवाची फोटो पाहिले की नमस्कार करायचा, हे संस्कार आहेत. का संस्कार? देवाचा फोटो की देवाची मूर्ती की देवस्थान तीर्थस्थान, इथे आपल्याकडे तो एक देवभाव आतून जागृत होतो. अंतर्मनामध्ये ते आहेत संस्कार. ते दुसऱ्या धर्मातल्या माणसाला ते संस्कार नाही. दुसऱ्या धर्मात त्याचे वेगळे संस्कार, त्याला दुसऱ्या बाजूला देवभाव बघतो. प्रत्येकाला लहानपणापासून जे शिकवलंय तसं. पण कोणताही असो, सर्व धर्मामध्ये देव हा सांगितलाच जातो. परमेश्वराच्या गोष्टी सांगितल्या जातात. प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतील. ती कल्पना कशाही असो, पण जर त्यांच्या मनामध्ये देवभाव निर्माण होत असेल तर अंतर्मनामध्ये तो देवभाव प्रकट होतो. लक्षात घ्या, संस्कार येतात. म्हणून लहानपणापासून आपण मुलांवर हा देवभाव जागृत झाला पाहिजे, इथे संस्कार केले लहानपणापासून झाले. आता देवभाव म्हणजे आतापर्यंत आपल्याला आपण समजतो देवाची मूर्ती, देवाला नमस्कार कर, देवाला नमस्कार कर नेहमी सांगतो ना. पण आपल्याकडे अशी पद्धत आहे की मोठी माणसं आहेत, आई वडील आहेत, की कोणी माणूस आला की नमस्कार कर, पूर्वी सांगा, आता विसरले. आता आपण सांगत नाहीये, पण पूर्वी घरात कोणी मोठं माणूस आलं की लहान मुलं त्याला नमस्कार करायचाच. हे संस्कार का? तिथे देवभाव धर, हा त्याचा अर्थ होता. पूर्वी चांगले संस्कार होते आपल्याकडे. आपण आता ते संस्कार हळूहळू विसरायला लागलो. कोणी मोठा माणूस आहे तसे ना, तुम्ही टीव्ही बघत असाल, तुमच्या टीव्हीकडे लक्ष, तुझ्या कोण आला गेला काही फरक पडत नाही. आजकाल मुलं टीव्ही वाजवतात, आता मोबाईलकडेच बघत बसतात. तुम्ही तुमच्याकडे पाहुणे आले तर तुमची तरुण मुलं आहेत, तरुण म्हणजे 12 वर्षाची 14-15 वर्षाची, ते काय करतात? आतल्या रूममध्ये जातात आणि मोबाईल बघत बसतात. बघा तुम्ही
कसं चाललेलं आहे. अंतर्मनाला ते संस्कार नसल्यामुळे बाहेरून माणूस कोणी येवो तिथे आपल्याला नमस्कार करायचा आहे, तिथे आदर व्यक्त करायचा आहे, तिथे नम्र व्हायचं आहे, तिथे कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हे भाव अंतर्मनात प्रकट होतात ह्या कृतीतून. म्हणजे कृती काही शिकवल्या पाहिजेत किंवा आपण आत्मसात केलं पाहिजे अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी. कृतीतून एक बाजू आपल्याकडे येणारे विचार, आपल्याला राग येतो, आपल्याला नंतर कळतं राग आला, रागाने कोणाकडे बोललो, वेळाकडे काहीतरी बोलणं झाल्यानंतर थोडा वाटणार उगीच बोललो, पण घटना घडून गेलेली असते आणि त्याचे वाईट परिणाम व्हायचं होणारच असतं. त्याच्यात आपण ऍक्शन, रिॲक्शन आणि इंटरॅक्शन असं जे महाराजांनी सांगितलं की इंटरॅक्शन टाका असं सांगितलं ना. कधी कधी चुकलं जाऊन सॉरी म्हणता येतं किंवा परत नमस्कार करता येतं किंवा चुकलं म्हणून क्षमा मागता येते, ही इंटरॅक्शन येतं. पण इथे रागवायचंच नाही, कोणाचाही द्वेष करायचा नाही. लक्षात घ्या, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असूया हे द्वेषाचं बीज आहे प्रत्येकाकडे. अगदी दोन भाऊ असतील तर एका भावाला आईने कौतुक केलं तर दुसऱ्या भावाला आवडत नाही. बघा लहान मुलं, मोठा मुलगा लहान मुलगा आहे तर लहान मुलाचं कौतुक झालं तर मोठा त्याचा द्वेष करायला लागतो, त्याला मुद्दाम मारतो, मुद्दाम धक्का मारतो. त्याला माहित नाही पण ती अंतर्मनात आहे. पण आपल्या लहान भावाला सांभाळलं पाहिजे किंवा लहान भावाला मोठा भाऊ म्हणजे अगदी त्याच्याबद्दल आदर व्यक्त करण्याची पूर्वीची आपली परंपरा जी संस्कार ती बाजूला आहे. म्हणजे घरातला मोठा माणसाने बोललं की घरातल्या बाकीच्यांनी त्याच्यावर हुज्जत घालायची नसते, हे पूर्वीचे संस्कार. पण आता सगळे हुशार झाले. हे असं का असा प्रश्न विचारू शकतो. आजकाल मुलांना तो हे करून का नाही करायचं उत्तर देणार. आपल्याला राग येतो, अरे तू असा कसा विचारतो. पण अशा वेळेला ते विचारणं काय चुकीचं नाही, पण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगणं कसं आहे की त्यांच्यामध्ये अंतर्मनाचं ते जडणघडण चांगलं होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्याचा विचार. म्हणजे आपल्या घरातल्या लोकांचं म्हणजे लहान मुलांच्या वरती चांगले संस्कार झाले पाहिजेत, हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या बाजूने आपणच आपल्याला सुधार, कारण म्हणजे हे शास्त्र आपण सांगतो आपणच आपल्याला सुधारण्यासाठी. म्हणून आपण पाहायचं, मला खूप राग येतो, जरासं बोललं की माझा आवाज चढतो, बरेच वेळा आपला आवाज चढतो कळत नाही. होतं ना, आपण राग आलेलो असतो पण टोन वाढतो म्हणतो की नाही. आणि वरती पण मी कुठे रागवतो, समोरच्याला कळतं हा आता आवाज चढलाय की तो बोलायची पद्धत जरा चुकली आहे की तीक्ष्ण पद्धतीने तो बोलतोय, टोकदार बोलणं म्हणतो. पण आपल्याला कळत नाही. पण हे आपल्याला हे करता कामा नये, कारण ज्याच्यामुळे समोरच्याला दुःख होईल, समोरच्याचा अपमान होईल. असं वागणूक आपण जर वागत असो तर आपलं अंतर्मन अशुद्ध आहे. तिथे समोरच्याला आपल्या वागण्यातून आपलेपणा निर्माण झाला पाहिजे किंवा आनंद निर्माण झाला पाहिजे किंवा समाधान निर्माण झालं पाहिजे. पण आपल्याला वाटतं ना, काही लोकांकडे गेलं की परत जायला नको पाहिजे असं वाटतं ना, म्हणतो ना त्याचं वागणं बोललं ह्या माणसाकडे परत जायलाच नको. आपल्याबद्दल पण काही लोकांना वाटतं ह्या माणसाकडे जायला नको, आपल्याला माहित नाही. जसं म्हणजे जनरली आपल्याला माहिती आहे की अमुक एखादा म्हणून असा वाला त्यावेळी जायला नको असं म्हणतो. पण विचार करा, आपल्याबद्दल पण लोकांना असं वाटतं का? अंतर्मन शुद्धी करण्यासाठी निरीक्षण परीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. ती काही माणसं आपल्याला लांब पडतात, का पडतात, आणि काही माणसं आपल्या जवळ जातात. होतं ना, प्रत्येक माणसाच्या जीवनात आहे. काही माणसं आपल्याला बघितल्यानंतर म्हणजे लांबून आहेत, वयाला बघत नाही. तुकाराम महाराजांना शेतावरल्या चिमण्यांना बघताना जवळ गेले तर ते उडून गेले. त्यांना वाईट वाटलं, चिमणी मला घाबरते कशाला. आपल्याला सगळे वाईट वाटत नाही, माणसं जात त्याला वेळ म्हटलं ना. तुकाराम महाराजांचं अंतर्मन किती शुद्ध होतं की त्यांना चिमणी पण आपल्याला घाबरून उडाली त्यासाठी वाईट वाटलं. आपल्याला हे पत्ताच नसतो की आपल्यामुळे कोणाला तरी त्रास होतोय की आपल्यामुळे कोणाला तरी आपण बोलण्यातून दुखावतो, हे आपल्याला कळत नाही. आपल्याकडे हे निरीक्षण परीक्षण पाहिजे की विचार विविध असल्यामुळे माणसं एकापासून दुसऱ्यापासून लांब राहू शकतात. म्हणजे विचार वेगळे, विचार करण्याची पद्धत. तुम्ही
आता सगळे जे सद्गुरूंचे शिष्य म्हणून आपण जे कार्य करतो चांगल्या अंगाने, ते जे जीवनविद्येत नाही त्यांना ते आवडत नाही, त्यांचे विचार वेगळे आहेत, ते तुमच्याबद्दल बोलताना जरा लांबून वेगळ्या पद्धतीने बोलू शकतात, असं होऊ शकतं. म्हणजे विचार वेगळे असू शकतात पण एकमेकाबद्दल द्वेष असता कामा नये. महत्वाचं आहे लक्षात. अगदी नामधारक जरी असलो आपण, एकाच सद्गुरूंचे शिष्य आहोत, तर इतरांबद्दल आपल्या मनामध्ये आदर असणं, की इतरांबद्दल आपण त्यांच्या भलेपणाच्या विचारातून जर आपण संमत ठेवायला लागलो तर ते अंतर्मत शुद्धीकरण आहे. पण तिथेही सुद्धा आपण असूयेमुळे किंवा द्वेषामुळे एकमेकाबद्दल ज्या वेळेला अनिष्ट विचारच करतो किंवा वाईट बोलतो तेव्हा आपलं अंतर्मन अशुद्ध आहे. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. अंतर्मन शुद्ध आणि अशुद्ध कुठे नुसते विकार निर्माण. म्हणून म्हटलं देवाचं स्मरण पाहिजे म्हणजे दिव्यत्वाचं स्मरण पाहिजे. लक्षात, दिव्यत्वाचं स्मरण म्हणजे अंतर्मन मुळात दिव्य आहे हा विचार करतो. म्हणजे जाणीवच मुळात दिव्य आहे. अगदी जाणीव दिव्य म्हणजे कशी जाणीव? ज्या जाणीवेत दिव्यत्वाची जाणीव निर्माण होते त्याला देव म्हणतात, अशी व्याख्या आहे जीवनाची. ज्या जाणीवेत दिव्यत्वाची जाण निर्माण होते त्या जाणीवेला देव म्हणतात. म्हणजे आपण सद्गुरू हा देव का म्हणतो? की ते दिव्यत्वाची जाणीव आहे. दिव्यत्वातून त्यांचं सगळं जीवन चाललं. आपल्याला सुद्धा आपलं जीवन दिव्यत्वातून चाललेलं आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून तिथे देवाचं स्मरण केलं पाहिजे. आता हे देवाचं स्मरण म्हणजे परत एक लक्षात ठेवा, देवाचं स्मरण परत कोणाचं स्मरण? देवाचं स्मरण म्हणण्यासाठी एका बाजूने आपलं जीवन हे अनंत स्वरूप म्हणजे दिव्य स्वरूप ज्याला म्हणतो त्या दिव्य स्वरूपाचं हे जीवन आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावं. म्हणून इथे देवाचं स्मरण आहे. देवाचं स्मरण म्हणजे अमुक एखाद्या मूर्तीचं स्मरण नव्हे, पण देवाचं स्मरण एका बाजूने सद्गुरूंचं स्मरण. पण सद्गुरूंचं स्मरण म्हणताना सद्गुरू जे ज्ञान देतात त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं ह्याचं स्मरण असतं. म्हणजे माणसं नुसतं सद्गुरूंचं स्मरण आहे, अगदी देवपूजा करतो, सगळं करतो, पण अंतर्मन शुद्ध झालं असं होत नाही. का? कारण तो असा अभ्यासच करत नाही. आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, इथे लक्षच नाही. बऱ्याच लोकांना वाटतं आपण सद्गुरूंच्या जवळ आलो, खूप संपलं, इथे फायनल ती सुरुवात आहे. तिथे अंतर्मन सद्गुरूंच्या जवळ म्हणजे सद्गुरूचं ज्ञान आपण आत्मसात करायला आलेलो आहोत. हे सद्गुरूचं ज्ञान आत्मसात करायचंय. सद्गुरूंनी ज्या ज्या गोष्टी छोटे छोटे सांगितलेल्या आहेत जीवनाच्या संदर्भात त्या पाहायच्या. किंबहुना सद्गुरू कसे बोलायचे, सद्गुरू कसे सगळ्यांना सांभाळून घ्यायचे, सद्गुरू कसे तो जरासा कधी रागवायचे, नाही रागवणं म्हणून तो समोरच्या हितासाठी, आणि परत रागवल्यानंतर परत त्याला जवळ घेऊन कसे बोलायचे. ह्या सगळ्या गोष्टीतून लक्षात घ्यायचं आहे की सद्गुरूंना पाहणं म्हणजे सद्गुरूंचं आचरण पाहणं. संतांचं आचरण पाहावं लागतं, सद्गुरूंचं आचरण पाहायचं असतं. आणि ते आचरण पाहतात त्यावेळेला हळूहळू आपण ते आत्मसात करायला लागतो, ते गुण आत्मसात करायला लागलो तर आपल्या अंतर्मनाचं शुद्धीकरण. म्हणून सत्संग म्हणजे सद्गुरूंचा संघ असला, संतांचा संघ असला. लक्षात, 10 माणसं एकत्र झाले म्हणजे सत्संग होत नाही. जिथे दिव्यत्वाचा विचार आहे किंवा दिव्यत्वाच्या विचारातून जीवन जगणं आहे अशा लोकांचा संगत जर आपल्याला लाभली तर अंतर्मनाचं शुद्धीकरण लवकर होतं. कारण तिथे लहानपणापासून जर एखादं मूल सत्संगतीमध्ये असेल, संतांच्या संगतीमध्ये, त्याला कळत नाही त्या काळापासून, पण त्याचं आचरण बघा हळूहळू. कारण ते लहान मूल सतत त्या सद्गुरूंना किंवा गुरुना कोण जे संत असते त्यांना पाहत बसतं आणि त्यांच्यासारखं ते वागत जातं. त्यांचं बोलण्याची पद्धत, जसं जसं मोठा त्याच्या बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत सगळी तशी होते. कारण लहानपण होतं, बाहेर कुठे गेल्यानंतर सगळं आहे तसंच आहे. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य भाऊसाहेब केतकर म्हणून होते. हे भाऊसाहेब केतकर म्हणजे गोंदवलेकर महाराज सद्गुरूंचा शब्द प्रमाण, स्वतः इंजिनियर होतं त्या काळामध्ये, खूप वर्षापूर्वी काळ, म्हणजे आता किती वर्षापूर्वी मला चांगलं आठवत नाही, पण त्या काळात इंजिनियर होणं म्हणजे द ग्रेट, साधारण माणूस नाही. का आपण पुढच्या 10वी पास झालं तरी मोठा वाटायचा.
मॅट्रिक फुल मॅट्रिक म्हणतात 11वी पास. आता मॅट्रिकला कोण विचारतंय, आता ग्रॅज्युएट झालं तरी विचारत, डबल ग्रॅज्युएट झालं तरी नाही, परत आणखी MBA केलं पाहिजे, आणखी हे केलं पाहिजे, स्पेशालिटी केली पाहिजे. पण त्या काळामध्ये ते इंजिनियर होते, ते ज्या वेळेला गोंदवले महाराजांच्या सान्निध्यात आले ते गोंदवल्याला येऊन राहिले नाही. त्याच्या अगोदर ते पुण्याला की कुठे राहत होते, चांगलं सुखच, म्हणजे त्यावेळेला त्याचा पगार वगैरे सगळं चांगला होता इंजिनियर असल्यामुळे, सगळं होतं, कामासाठी सगळे जायचे. पण आपले सगळं राहणं म्हणजे कुटुंबाला आपण तिथेच आणलं गोंदवल्याला. आणि त्यांची जी मुलं होती तर ज्यावेळेला त्यांना ते बाहेर गेलं त्यांना इथे घेऊन जायचं होतं त्यांना, तर सद्गुरू द्यायचं नको, ह्याला इथेच राहू द्या, म्हणजे गोंदवलेकर माणसांना इथेच राहू द्या. त्यामुळे लहानपणापासून ती मुलं जी त्यातल्या एक म्हणजे ज्यांना काकासाहेब केतकर, म्हणजे जे ज्यांना पेटीवर बसल्यानंतर ते गोंदवलेकर महाराजांसारखे बोलायचे, म्हटलं परिणाम कसा असतो ते निदान लहानपणाचा. म्हणजे बेलसरे म्हणून जे होते, बेलसरे भाऊ म्हणजे अतिशय विद्वान, सायकोलॉजीचा अभ्यास केला, चिकित्सक, ते इथे सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, म्हणजे इतका हुशार. त्यांचा संबंध गोंदवलेकर महाराजांशी नाही आला, पण त्यावेळेला गोंदवलेकर महाराज गेलेले होते, म्हणजे देह सोडलेला. पण ते हे त्या काकासाहेबांना भेटले, कारण काकासाहेबांचे संबंध आहे. आणि एक पेटी होती त्यांची, पेटी म्हणजे अशी त्याच्यामध्ये काय होतं माहिती नाही, पेटी सकाळी छोटी पेटी जर ते त्याच्यावर त्याने हात ठेवले त्यांच्या बोलण्यामध्ये सगळा फरक व्हायचा. आणि गोंदवलेकर महाराज जसे बोलायचे आणि गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टीप्रमाणे ते समोरच्याशी बोलायचे. त्यांच्याकडनं ह्या बेलसरे भाऊने त्यांच्याशी संवाद साधून साधून आपली प्रगती साधली. प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराज त्यांना भेटलेले नाही, पण त्यांची अशी श्रद्धा होती की काकासाहेब केतकरांच्या मुखातून गोंदवलेकर महाराजच बोलतात, ते तसेच बोलायचे, म्हणजे वेगळं म्हणून बोलायचेच नाही. आजच्या काळामध्ये आपण काय म्हणूय की उगीच काहीतरी आहे, पण नाही, तू चिकित्सक म्हणून म्हणतो, विद्वान होते, कोण सर्वसाधारण माणूस होतो बेलसरे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात सद्गुरूंनी असं सांगितलं, मी गोंदवलेकर महाराजांनी असं सांगितलंय, महाराज असे बोलले, महाराज. त्यावेळेस जर तुम्ही पुस्तकात तुम्हाला वाटेल हे महाराजांचा डायरेक्ट संबंध होता म्हणून बोलत होते, पण महाराज गेलेले होते, गोंदवलेकर महाराज देह सोडलेला होता, आणि त्याच्यानंतर ह्यांचा आणि काकासाहेब केतकरांचा संबंध आला, आणि ते जे उद्देश करत होते ते गोंदवलेकर महाराज म्हणून त्यांना भजत होते. म्हणजे त्यांना खरं भजत होते ते काकासाहेब, म्हणजे भाऊसाहेब केतकरांचा मुद्दा कळला ना, मालाडला आहे त्यांची बिल्डिंग, म्हणजे त्यावेळी श्रीमंती म्हणून समजा आताही त्यांची मालाडला बिल्डिंग आहे त्या काळापासून. तर हे जे संस्कार होतात, म्हणजे लहान मुलावर संस्कार म्हटलं ना, तर त्या लेवलला बसले की ते सगळं गोंदवलेकर महाराजांचे, म्हणजे कोणताही प्रश्न विचारा, जसं गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिलं असं तसं ते उत्तर द्यायचे. त्यांना प्रश्न खूप पडायचे, म्हणजे आपण नुसतं ऐकतो असं नाही, चिकित्सक माणसाला प्रश्न खूप पडतात, याचं का, याचं का, याचं का, नामस्मरणच काय केलं पाहिजे, इथपर्यंत त्यांचे प्रश्न असायचे. आणि त्याला ते मार्ग दाखवायचे, तो असं कर, मग तो इथे जाऊन भेट, ते भेट. म्हणजे त्यांचं जे चरित्र जर वाचलं तुम्ही तर त्यांचं अंतर्मन फक्त सद्गुरूंच्या ह्या ज्ञानाने भरलेलं होतं. त्या तेवढ्यापुढे बसायचे, आणि ते पेटीवर उठले की नॉर्मल काकासाहेब व्हायचे. कळलं की नाही? एकदा म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचे वडील एकदा आले, आणि हे जेव्हा बोलायला तर लगेच त्यांनी ऐकलेलं आहे ना गोंदवलेकर महाराजांचा आवाज वगैरे, आणि ते अतिशय भक्त होते. म्हणजे ते गोंदवलेकर महाराजांनी सांगितले की त्याच्या विरुद्ध एक शब्द पण नाही करायचे. मुलांना इथे ठेव म्हटलं तरी मुलांना इथेच ठेवतात, मुलं शिकलेली नाही, पण गोंदवलेकर कोणी शाळेवर आहे. पण सद्गुरूंचं ज्ञान मात्र त्याच्याकडे इतकं भरून गेलं की त्यांना लगेच अरे महाराज आले, आवाज ऐकल्यावर त्यांना वाटलं महाराज आले. महाराज आले म्हणजे काय, हे बोलायला लागले तर गोंदवलेकर महाराजांच्या आवाजातच बोलायचे, इतकं एकरूपता होती. हे कसं होतं, अंतर्मन. शेवटी हे सगळं सांगायचं कारण काय,
आपल्याला सतत जेव्हा चिंतन आपण एखाद्या चांगल्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा चिंतन करायला लागतो तेव्हा आपल्या अंतर्मन ही सगळ्या गोष्टी मुरत जातात. जरी आज आपल्याकडे मी म्हटलं अहंकार आहे, विकार आहे, सगळं आहे, आणि सर्व माणसांच्या ठिकाणी असं काय नाही, कोण स्पेशल आहे कोण नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी या गोष्टी असतात. पण आपल्याला आपलं अंतर्मन शुद्ध करायचं आहे, त्यासाठी सद्गुरूंची नितांत आवश्यकता एवढ्यासाठीच असते की ते जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे, पकडता आलं पाहिजे. तसं आपल्या कृतीमध्ये ते ज्ञान प्रकट झालं पाहिजे, बोलण्यामध्ये, विचारामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्या पद्धतीने जर बोलायला लागलो की त्या ज्ञानातून विचार करायला लागलो, ज्ञानातून बोलायला लागलो तर आपल्या अंतर्मनाला शुद्धी करू. जितकं सद्गुरूंनी जे जे दिव्यत्वाचं ज्ञान दिलेलं आहे की सद्गुरू सांग आपलं शरीर साक्षात परमेश्वर आहे. म्हणजे काय, शरीर हे चैतन्य स्वरूप आहे, कारण चैतन्य स्वरूपातून शरीर निर्माण झाले. मातीच्या भांड्यातून जर मातीचं भांड जेव्हा म्हणतो मातीतून निर्माण झालं, भांड्यामध्ये काय आहे, माती आहे. सोन्यातून दागिना निर्माण झाला तर दागिन्यामध्ये काय आहे, सोनं आहे. तसं चैतन्य स्वरूपातून हे शरीर निर्माण झालं म्हणजे तिथे काय आहे, चैतन्य स्वरूप. पण ते चैतन्य स्वरूप विशिष्ट नियमाने कार्यरत आहे हे परत लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला व्यवस्थारूप विस्तार, व्यवस्थारूप हे प्रगटीकरण आहे. प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं रूपच आहे. म्हणून कोणाही बद्दल आपल्याला आदरच व्यक्त करता आला का ते चैतन्य स्वरूप आहे. कोणी असो, चांगला वागणार असो, वाईट वागणार असो, अंतःकरणामध्ये एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. ते संस्कारातून ते वेडावाकडा वागतंय, ते चांगला वागतंय का वाईट, दोन्ही गोष्टी. आपणही चैतन्य स्वरूपाचं आहे म्हणून शरीराकडे ते हे चैतन्य स्वरूप आहे म्हणून पाहता आलं तर दुसरी जपमाळ घ्यायची गरज लागणार नाही. आपण म्हणतो जपमाळ म्हणजे स्मरणी म्हणतात, जपमाळाला काय म्हणतो, स्मरण करणं चांगली गोष्ट आहे. पण आपल्या शरीराकडे जर आपलं लक्ष असेल आणि हे सगळं दिव्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे, त्याचबरोबर हे जाणणारं तत्व ते सुद्धा दिव्य स्वरूपात निर्माण झालेलं आहे, आणि त्या दिव्य स्वरूपाच्या स्मरणात तुम्ही जीवन जगायला लागला तर दिव्य स्मरणातून जीवन सुद्धा जगता येतं. फक्त ते अंतर्मनात पकडता आलं पाहिजे, अंतर्मनात त्याचं सगळं ज्ञान ग्रहण झालं पाहिजे, संस्कारित झालं पाहिजे. आणि म्हणून संतांची संगत का आवश्यक असते ती ह्यासाठी. म्हणून पूर्वी सांगायचं संतांच्या घरी किंवा संतांच्या जवळ पडून राहा असं म्हणायचे. आणि मग महाराज म्हणायचे माझ्या घरी येऊ नका, नाही तुम्ही सगळे माझ्या घरी पडायचे असं विनोदाने त्यावेळेला म्हणायचे. पण पडून राहा म्हणजे काय, त्यांच्या ज्ञानाच्या कक्षेत राहा. सतत सद्गुरूंनी जे जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या कक्षेत आपल्याला राहता आलं पाहिजे. की ज्ञान कधीच जुनं होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, शरीर येणार जाणार हा नियम आहे, पण ज्ञान मात्र युगानुयुग ते तसंच आहे. माणसाला नवचैतन्य देतं ते ज्ञान. आपलं जीवन आपल्या आनंदाने जगायचं असेल तर ज्ञानाची आवश्यकता खूप असते, आणि जिथून ज्ञान प्रगट होतं त्याला सद्गुरू म्हणतात. महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण गुरूंचं महत्व पण ह्यासाठी म्हणतो ते ज्ञान पै बरवे जरी मनी अति जाणावे तरी संतांचे बजावे सर्वस्वेची. एका वाक्यात ज्ञानेश्वर माणूस आहे ज्ञान पै बरवे म्हणजे ते खरं ज्ञान आहे. बरं म्हणजे बरं नाही, बरवे म्हणजे अतिशय शुद्ध दिव्य असं ज्ञान आहे. ते ज्ञान पै बरवे जरी मनी अति जाणावे तरी संता या बजावे सर्वस्वेची. सर्वस्व त्यानं त्यांचा शरण जा बजावे म्हणजे तिथे शरणच जावं लागतं. शरणाशिवाय ते ज्ञान प्रकट होत नाही किंवा ग्रहण केलं जात नाही. तिथे आपल्या बुद्धीचा वापर करायचा सोडायचा. एकदा संत भेटले की आपली बुद्धी नाही चालते. सद्गुरूंनी सांगितलं कर. हुशार माणूस काय करतो, ह्याचं का करायचं तर तुझा वेळ फुकट घालवशील, का करायचं म्हणून ते म्हणतात तसं कर तर तुझं योग्य होतं. आता तुम्हाला ही श्रद्धा की अंधश्रद्धा, संत असतील तर श्रद्धा, संत नसतील तर अंधश्रद्धा. म्हणजे ज्यांच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता ते जर संत असतील तर ती श्रद्धा आहे, दिव्य श्रद्धा, उलट चांगली श्रद्धा. पण संत नाही, कोणतरी असंच
आपण कधी कधी कोणालाही सद्गुरू म्हणतो, कोणाला गुरु म्हणतो, असं पण होतं. कधी आपल्या भावना असतात तेव्हा चांगला बोलतोय, चांगला वागतोय, गुरु म्हणा. आणि तिथे जर श्रद्धा ठेवली तर तिथे ते ज्ञान जर बरोबर एका थोड्या वेळेला वाटतं बरोबर, पण नंतर भलतं सध्याच काहीतरी त्या व्यक्तीकडनं होत असेल तर ती आपली अंधश्रद्धा झाली. मग ती चुकतं आहे की बरोबर हे कळत नाही आपल्याला. म्हणून श्रद्धा ठेवण्यापूर्वी संतांना ओळखता आलं पाहिजे. सद्गुरूंना ओळख आपल्याला आली झाली तर तो श्रद्धेने सगळं करायचं. जर ओळख होत नसेल तर तिथे श्रद्धा ठेवायची नाही. लक्षात ठेवा. आपल्याला एवढं संशोधन करण्याची गरज नव्हती, कारण सद्गुरू आपोआप आपल्याला भेटले हे आपल्याला नशीब आहे. कळलं ना. पैमावनी जे आपल्याला भेटले ते अगदी शुद्ध ज्ञान त्यांनी आपल्याला अगदी पाजलं. तिथे ते सद्गुरू होते की नव्हते हे चिंता करायची गरज नव्हती. त्यांनी तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, काहीच घेतलं नाही, कसलीच अपेक्षा केली नाही, पण त्यांनी भरभरून दिलं. म्हणून संत हा निरपेक्षच असतो. पहिलं लक्षात. एवढं ज्ञान दिलं म्हणजे आता हा हिशोब घ्यायला पाहिजे. हा व्यापारी असेल तो संत नाही. व्यापार असतो ना. आपण व्यापार कसा करतो? 100 रुपये दिले तर 100 रुपयाची वस्तू मला मिळाली पाहिजे. हा व्यापार आहे. की मी तुला एवढे दिले तर माझे तेवढे पैसे मला दे. हा व्यापार आहे. हा सगळा व्यवहार आहे. संतांकडे हा व्यवहार नसतो ज्ञानाच्या अपेक्षा. ते देतच असतात, घ्यायचं काम आपलं असतं. पण तिथे शरणागती पाहिजे, तिथे श्रद्धा पाहिजे, तिथे प्रेम पाहिजे, तिथे कृतज्ञता पाहिजे, तिथे आदर पाहिजे. हे सगळ्या सद्भावना जेव्हा निर्माण होतात तेव्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. लक्षात. अंतर्मन शुद्धीकरण मला आता शुद्ध करणं, मला शुद्ध करणं नाही होणार. शुद्ध इथे कोणाची तरी संगत घ्यावी लागते. म्हणून परिस्थिती, संगत, संस्कार या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण ज्या वेळेला सद्गुरूंच्या संगतीत आलो ते सर्वात मोठं आपलं भाग्य आहे. कारण त्याच्यातून आपण या ज्ञानाचे संगत हळूहळू तरी घेतो आहोत. पण भरपूर घ्यायचे असं नका घेतले आता पार झालो असं नाही. अजूनही आपल्याकडे द्वेष आहे, अजूनही आपण मत्सर आहे. जर आपल्याला वाटतं अजून आपल्याला राग येतोय, कोणा एखाद्याला चीड येते, एखाद्याचं द्वेष भावना निर्माण होते, तर लगेच सावध व्हा. आपल्याला अंतर्मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आपण सद्गुरूकडे आलेलो. दुसरं काहीच नाहीये. सद्गुरूंना आपल्याला अंतर्मनाचं शुद्धीकरण करायचं. ज्ञानातूनच अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. आणि त्यासाठी सद्भावना आपल्याकडे सतत प्रकट झाल्या पाहिजे. सद्भावना, सर्वांचं भलं व्हावं ही सर्व संतांच्याकडे सद्भावना होती. आपण म्हणतो आपण विश्व प्रार्थना म्हणतो, पण त्याच्या अगोदर अनेक संस्कृतमध्ये पण आहे सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याणाचं. अनेक वर्षापूर्वीची प्रार्थना आहे, वेगळ्या भाषेत. ज्ञानेश्वर माऊलीने पण सर्व सुखी सर्व मोती संपूर्ण होईल. जो संत असतो त्याच्या अंतर्मनात मधून हाच भाव निर्माण होतो, तो संत असतो. आपल्याला 1000 वेळा प्रार्थना केली तर ते म्हणता येत नाही परत सर्वांचं भलं व्हावं. होतं काय? जरा कोणी तुमचा अपमान केला, कोणी तुम्हाला टोचलं, 1000 वेळा प्रार्थना म्हणतो. महाराज म्हणायचे 1000 वेळा प्रार्थना म्हणा. पण 1000 वेळा प्रार्थना म्हटल्यानंतर आपण खुश होतो. आम्ही 5000 वेळा प्रार्थना, चांगली गोष्ट, वाईट गोष्ट काहीच नाही. पण ह्या सर्व कृतीतून अंतर्मन शुद्ध झालं काय हा हिशोब बघा. जर तिथे कोणी टोचलं तर त्याच्यावर राग येत असेल किंवा मनामध्ये चीड येत असेल तर अजून आपल्याला आणखी कितीतरी 1000 प्रार्थना म्हणायच्या. हा विचार करा की सतत आपल्याकडनं ह्या सद्भावना प्रत्येकाप्रती व्हायला पाहिजे. कोणी समोर दिसला की तिथे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यांचं भलं व्हावं म्हणून. जरी चैतन्य स्वरूपातून प्रत्येक जण प्रगट झाला तरी अंतर्मनाचं जोपर्यंत शुद्धीकरण नाही तोपर्यंत तिथे दिव्यत्व नाही. म्हणून अमुक एखाद्या माणसामध्ये ते सद्गुरू आहेत, अमुक ते सद्गुरू असं जेव्हा तुम्ही बाहेरच्या अंगाने आपल्या सद्गुरूंच्या वतीने काय बघायची गरज नाही. पण ते मुलं तर त्याच्यावर ज्ञान प्रकट झालं. पण सर्वत्र चैतन्य म्हणायला काही हरकत नाही, सर्वत्र देवत्व पाहायला काही हरकत नाही. कारण त्यामुळे आपल्या ठिकाणी देवत्व संस्कारित होतं, अंतर्मनात संस्कार. म्हणून तिथे काही आतून समोरच्याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. तो वेडावाकडा वागतोय तरी तो मनातून आलं पाहिजे ना ह्याचं भलं व्हावं. ते जर होत असेल तर तुमची प्रार्थना फळली. नाहीतर भरपूर प्रार्थना करायची हा विचार करा. म्हणजे नुसतं खुश होऊ नका. 1000 प्रार्थना म्हटली संपला आपला कोटा संपला. हिशोब कसा करतो आपण? दिवसभर मला 1000 रुपये मिळाले, 5000 आता. पूर्वीच्या काळात व्यापारी असेल की त्या दुकानदार 1000 5000 आता आपण घरी जाऊया. तसा हा हिशोब नाही.
इथे अंतर्मनाचं शुद्धीकरण ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमची प्रार्थना तुम्हाला पडली की त्या दिवशी आपण सद्गुरूंच्या कक्षेत आलं, त्याचं सार्थक झालं हे लक्षात घ्या. म्हणून किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा व्हावे म्हणजे असं तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या सर्वसाधारण लोकांची अवस्था आहे की आपल्याला हे ज्ञानाचं महात्म्य आणि महत्व जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आकर्षित होणार नाही. महत्वही कळलं पाहिजे आणि महात्म्यही कळलं पाहिजे की हे जे सद्गुरूंची ज्ञान आहे, सद्गुरूचं ज्ञान आहे, त्या ज्ञानातून आपल्याला आचरण करायचं आहे आणि त्या आचरणाला महत्व आहे. ज्ञान किती ग्रहण केलं ह्यालाही महत्व आहे. आचरण प्रकट झालं पाहिजे, आचरणातून माणूस प्रेमळ झाला पाहिजे, आचरणातून नम्र झाला पाहिजे, आचरणातून तो कृतज्ञ असला पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याला ह्या दृष्टीने तो पाहायला लागतो त्यावेळेस अंतर्मन शुद्ध झालेलं. म्हणून अधिकाधिक चांगले विचार, अधिकाधिक ग्रंथांचं वाचन कशासाठी करायचं आहे सद्गुरूंच्या. आता इथे परत सांगतो, वाचन करायचं असेल तर सद्गुरूंनी आपलं जे ज्ञान दिलं त्याचं पूरक पोषक वाचन असलं पाहिजे. कुठचंही वाचन करा असं काही नाही तेवढंच वाचा, पण पूरक पोषक काय असलं म्हणजे दिव्यत्वाच्या अपेक्षेत कसं वागायचं हे जे मार्गदर्शन सद्गुरूंच्या ग्रंथातून आहे तसं तर दुसरीकडे तुम्ही ऐकलं वाचलं काही हरकत नाही. पण सद्गुरू दिलेल्या ज्ञानापेक्षा आणखी कोणतरी वेगळ्या पद्धतीचा विचार करत असाल, तो विचार करा तुम्ही जात असाल, तुमचं कन्फ्युजन निर्माण होतं, तुमच्याकडे गोंधळ निर्माण होतो. अंतर्मन शुद्धीकरण बाजूला झालं, पुढचा गोंधळ घेऊन जातो. म्हणून सगळीकडे धावाधाव करायची नाही. जिथे एक संत भेटले की त्या संतांच्या ठिकाणी शरणागत व्हा असं म्हणायचं कारण का, अंतर्मनामध्ये हे चांगलं सगळं ज्ञान प्रकट होण्यासाठी जे संत म्हणून ज्यांच्याकडे शरणागत झालोय त्यांच्याकडे आपलं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. आपण म्हणून इथे पण जाऊया, आपलं जर टीव्ही चॅनल बदलायची सवय आहे ना, टीव्हीचे चॅनल बघतो ना, टीव्ही चॅनल बघताना कधी न्यूज बघतो, कधी क्रिकेटचे मॅच बघतो, कधी आणखी कसले सगळ्या सिरियल बघतो. पण आजकाल सगळे परमार्थावर बोलणारे पण बरेच मंडळी भेटतात दिसतात, तिथे बघत बसतो. चांगले बोलतात, सगळं चांगलं असतं. पण ज्या आपल्या सद्गुरूंनी ज्या पद्धतीने आपल्या ज्ञानाचं पॅटर्न ठेवलेलं आहे, ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे, ते सांभाळून तुम्हाला हे जमत असेल तर, आणि जर ते सांभाळता येत नसेल तर कुठे जाऊ नका, फक्त सद्गुरूंचं ऐकत बसा. कारण इथे अंतर्मनामध्ये ते ज्ञान मुरलं पाहिजे. जो पण अंतर्मन ज्ञान मुरत नाही तोपर्यंत बाहेर जर गेला तर सतत गोंधळ पड, हे करू की ते करू. सतत आपले सद्गुरू नामयोगी होते, नामस्मरण होतं, पण आपल्याला जमत नाही बघितलं त्यांनी प्रार्थना म्हणायला होतं. लगेच त्यांनी पीस दिला आपल्याला की नाही सगळ्यांनी प्रार्थना म्हणा, प्रार्थनेत नाम आहे, सत्य आहे. आपल्याला कळलं नाही ते म्हणतात म्हणजे ते खरं आहे. नामस्मरण म्हणजे काय हे अनेक वेळेला सद्गुरूंनी सांगितले, तरी सुद्धा नामस्मरण म्हणजे जी ही जाणीव आहे, ह्या जाणीवेने स्वतःचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. ह्या जाणीवेने स्वतःच्या दिव्यत्वाचं स्मरण करणं म्हणजे नामस्मरण. तो राम म्हणतो ते अंतर्मनाला राम म्हणून बघा, विठ्ठल म्हटला तो अंतर्मन विठ्ठल आहे म्हणून पहा. कारण अंतर्मनाला सांगायचं तू विठ्ठल आहेस, तू विठ्ठल आहेस, तू विठ्ठल आहेस. का? अंतर्मनाला माहित आहे तो विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे दिव्य स्वरूप आहे. लक्षात, विठ्ठल म्हणजे विठोबा नाही. आता आषाढीची का आपण चाललोय तर वारकरी जातात, त्यांनी स्मरण करणं चांगली गोष्ट आहे त्याच्यात, पण त्या दिव्यत्वाचं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे आता जसं विठ्ठल 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 करते वारकरी जातात, शरीर दुमदुमतं त्यांचं, त्याच्यातून त्यांच्याकडे चांगलापणा मिळणार, पण परत ज्ञानाची आवश्यकता असते. हा विठ्ठल कोण? पंढरपूरचा विठ्ठल नाही, अंतर्मन हा विठ्ठल, दिव्य अंतर्मन हेच विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाची पूजा करायची आणि त्यासाठी जे करतो त्याला म्हणतात वारी. म्हणजे ज्या ज्ञानासाठी तुम्ही जे जे कराल आचरणात प्रकट व्हायला ती खरी वारी आहे. आणि ह्या अंगाने आपल्याला आपल्या स्वतःकडे सगळं लक्ष ठेवायचं आहे. लक्ष कुठे? आपण बोलतो कसे, वागतो कसे, पाहतो कसे, हे स्वतःकडे लक्ष पाहिजे. ज्या क्षणी तुमचं लक्ष बाजूला होतं अंतर्मन जुन्या पॅटर्न प्रमाणे वागणार. आपण म्हणतो एवढं नामस्मरण करतो, एवढं देवाचं, पण स्मरणात राहत नाही. बोलताना जाताना विसरतो, परत परत आपण नेहमीसारखं वागतो. का? आपलं तिथे लक्ष नाही राहत आपल्याकडे, आपण वाहत जातो पटकन. आणि वाहत गेला की अंतर्मनाला ती संधी असते, त्याच्या जुन्या संस्काराप्रमाणे ते वागणारच. साधी साधी गोष्ट, तुम्ही अगदी रोज एकाच रस्त्याने जात असाल, एका दिवशी तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने जायचं ठरवता घराच्या बाहेर,
आणि कोणते मित्रमैत्रिणी भेटते आणि त्यांच्या गप्पा मारता मारता चालतात, मग अरे आपण इथे कुठे आलो, आपल्याला इथे जायचं होतं का. जरासं दुर्लक्ष झालं की अंतर्मन तिथे घेऊन जातं. आणि म्हणून इथे अंतर्मनामध्ये हे दिव्यत्व प्रकट झालं पाहिजे. अंतर्मनामधले विकार कमी कमी झाले. एका दिवस सगळे होणार नाही, धुतलं म्हणून संपलं असं नाही, धुता येणार नाही अंतर्मन. पण ते संस्कार, आपल्याकडचा राग, आपल्याकडचा क्रोध, आपल्याकडची आसक्ती ही त्या दिव्यत्वाच्या स्मरणातून कमी होते, दुसऱ्या कशातूनही स्मरण होत नाही. म्हणून तिथे देवाचं स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. म्हणून एका बाजूने अनंत चैतन्य स्वरूप हा देव आणि दुसरं म्हणजे सद्गुरू हा देव. पण तेच अनंत स्वरूप सद्गुरू रूपाने प्रकट आहे. हा भाव आपल्याकडे असला पाहिजे. कारण ते जे सांगताय ते अनंत स्वरूपच सांगतात, तर दिव्य स्वरूपाकडनंच ते आलेलं आहे. ह्या भावात जेव्हा आपण ऐकायला लागतो त्यावेळेला आपल्या ठिकाणी ते शुद्धीकरण होतं. अंतर्मनाचं शुद्धीकरणासाठी हा पुन्हा 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 प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा, एका दिवसाचं काम नाही आहे. म्हणून म्हटलं आपल्याला आपल्या सुखसोयी कळतात पण आपलं शुद्धीकरण कळत नाही. मला चांगलं घर हवं आहे, चांगले कपडे हवे, चांगली नोकरी हवी, चांगला पगार हवा आहे, हे सगळं आपल्याला कळतं आणि त्यासाठीच आपण धावत पळत असतो. पण मला ह्या अंतर्मनाचं दिव्यत्व अनुभवायचं आहे हे आम्हाला माहीत नाही आणि तिथे आपलं लक्ष नाही आहे. म्हणून अंतर्मन शुद्धीकरण व्हायला वेळ लागतो, की अंतर्मन शुद्धीकरण होत नाही म्हणतो ते त्याचं. म्हणून परमार्थाचं सगळं सार अंतर्मनाचं शुद्धीकरण आहे. आपण आता जीवनविद्येचा अभ्यास का करतो आहोत? अंतर्मनामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. अंतर्मनामध्ये दिव्यत्व अंतर्मनात प्रकट होतं. प्रज्ञाशक्ती, दिव्य प्रज्ञाशक्ती म्हणतात, ते शुद्ध अंतर्मनात होतं. वाटेल तिथे ते निर्माण होत नाही. म्हणून सर्वांच्या प्रती जो कळवळा असतो की सर्वांबद्दल आपल्याकडे जे आपलेपणा निर्माण होतो त्या अंतर्मनाचं शुद्धीकरण. पण थोड्या लोकांबद्दल आपलेपणा आहे, थोड्या लोकांचा आपलेपणा नाही, तर त्या अंतर्मनाचं शुद्धीकरण ती पार्शलिटी आहे. पार्शलिटी अंतर्मनात जिथे आहे तिथे तुझं माझं सगळं चालू आहे हे लक्षात ठेवायचं. तिथे सर्व जे जे असेल त्याचं आमतून भलंच व्हावं म्हणजे हा प्रयत्न आपण मुद्दामून करायचा असतो. म्हणून अगदी डोळे बंद करून जर बाकीच्या गोष्टी नाही झाल्या तरी एकेकाचा चेहरा बघायचा. आपलं जग, म्हणून मी नेहमी म्हणतो आपलं जग ओळखा पाहिजे. रोज तुम्हाला जे लोक भेटत आहे, ज्यांच्याशी रोज तुमचा संबंध आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलणं चालणं चालू आहे की पाहणं चालू आहे, ते आपलं जग आहे. त्या जगातल्या प्रत्येक माणसाचा चेहऱ्यावर ह्याचं भलं होतं, ह्याचं भलं होतं, ह्याचं भलं होतं. संपूर्ण प्रार्थना म्हणायची गरज नाही. भला म्हणजेच प्रार्थना, हे अगदी पक्क मनात धरून ठेवा. थोडक्यात आई दिसली भलं हो, वडील दिसले भलं, असते हो नसो. आज काही आई वडील सोडून गेलेले तरी पण आपण म्हणायचं भलं होते. जी जाणे तिथे कोणी दुसरीकडे आहे तिचं भलं झालं पाहिजे. आतून मनापासून म्हणा. किंवा आपले भाऊ आहेत, काका मामा, काही भावांची पटलं नाही तरी त्याचं भलं होते. विचार वेगळे आहेत पण द्वेष नको. लक्षात ठेवा, वेगळे वेगळे राहतात, हरकत नाही. वेगळे वेगळे राहिले एकमेकाला बोलत नाही, हरकत नाही, पण तुम्ही म्हणायचं भलं होते. कारण त्या व्यक्तीबद्दल, कोणत्याही व्यक्तीबद्दल आपल्या ठिकाणी जेव्हा भलेपणाचा विचार आहे तेव्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण आपलं होतं. लक्षात ठेवा, हा स्वार्थ आहे. म्हणून परमार्थात अंतर्मनाचं शुद्धीकरण हा मोठा स्वार्थ आहे आणि तोच खरा परमार्थ आहे. बाकीचा स्वार्थ म्हणत नाही. म्हणून प्रत्येक आपल्या ठिकाणी ज्यांच्याशी आपला संबंध आहे त्या प्रत्येकाचा, खरं सगळे राग लोभ मोह मत्सर कुठे आहेत? ह्या जवळच्या जगात आहे. हो, तो ट्रम्प काय बोलतो, काय फरक पडतो आपल्याला? आहे ना, करतो काही मोठं म्हणा, आपण अहंकारी आहे, सोडून घेत त्याचं भलं होते एवढं म्हटलं की संपलं. पण आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत तसं होत नाही ना. लक्षात, घरातली आपली माणसं आणि आपली नातेवाईक किंवा आपले मित्रमंडळी किंवा आपले नामदार आहे, आपण म्हणतो आपलं जग किती लोकांचं आहे. लहान सहान माणसांचं 100 माणसं पण भरपूर होतात. पण अगदी आपण आता जीवनविद्या झाल्यामुळे आपलं 500 लोकांचं आहेत, 50,000 लोक, पण आपण 500 लोकांशी जास्त संबंधित असतो आणि त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्या मनात चांगले वाईट विचार येत असतात. तिथे आपल्याकडनंच सतत असलं म्हणजे याचं भलं होते, याचं भलं होते. म्हणून आपलं जीवन हे आनंदाचं प्रक्षेपण झालं पाहिजे. अंतर्मनाचं शुद्धीकरण म्हणजे आपलं पाळणं, आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं चालणं, सर्वांशी आपलं संबंध ठेवणं हे आपल्याकडनं आनंदाचं प्रक्षेपण झालं पाहिजे. की समोरच्याला सहज वाटलं नाही तर आपलं काहीतरी मिळतंय.
हा आनंदाचं प्रक्षेपण होण्यासाठी अंतर्मनाचं शुद्धीकरण असायचं. असं प्रत्येक गोष्ट कुठेही गेला तर हे दिव्यत्वाचं स्मरण आणि त्या दिव्यत्वाच्या स्मरणातून म्हणून सद्गुरूंची संगत हवी की सद्गुरूंचं स्मरण हवं का अंतर्मनाचं शुद्धीकरण होण्यासाठी. सद्गुरूचं मला खूप स्मरण आहे हो, पण स्मरण आहे पण त्यांच्या म्हणण्यावर वागत नाही, त्याचं काय तर अंतर्मन शुद्धीकरण होणार नाही. जिथे स्मरण आहे तिथे ज्ञान आत्मसात करण्याची तळमळ असली पाहिजे की माझ्याकडे ही चुका होतात, ह्या चुका होता का म्हणून, मला हा राग होता, मला राग येता का म्हणून स्वतःला सांगत राहा. सांगितल्याशिवाय होणार नाही, कारण आपुला आपल्याशी संवाद असला पाहिजे. शुद्धीकरणासाठी बहिर्मनाने अंतर्मनाशी कनेक्ट व्हायचंय, आतून कनेक्ट आहे, पण बहिर्मनाने सतत अंतर्मनाला लक्ष ठेवलं. कारण योग्य अयोग्य कळतं कोणाला, बहिर्मनाला, अंतर्मनाला कळत नाही. अंतर्मन जे म्हणतात ते त्याच्यावर संस्काराप्रमाणे ते करून मोकळं होतं, बाकी त्याच्याकडे काहीच नाही. पण बहिर्मनाला शुद्धीकरण करायचंय म्हणून बहिर्मनाचं अंतर्मनाकडे लक्ष, आपण जगाकडे लक्ष देतो, हा ना असा करतो तो, तसा करतो तसा, आणि तू काय करतो ते बघ, तो काय करतो करतो. तुला हा स्वार्थ साध की मला माझं अंतर्मन शुद्ध करण्यासाठी सतत प्रत्येकाचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं हाच विचार असला पाहिजे. की जेव्हा प्रत्येक जवळच्या लोकांचं भलं व्हावं म्हणून जर 200 माणसांचा चेहरा जवळ तर 200 वेळा तुम्ही भलं व्हावं ही प्रार्थना म्हणतो, पण ती अंतःकरणापासून मिळालेली आहे तर त्याचा अधिक चांगला परिणाम होतो. कारण त्याच्यातून अंतर्मन शुद्ध होतं. अंतःकरणापासून भलं व्हावं म्हणा, वरवर भलं व्हावं नाही, मनापासून खरोखर आहे प्रत्येकाचं भलं व्हावं. म्हणून जिथे 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 आपण नुसतं रूप पाहून भलं व्हावं म्हणायला लागलो तर काय होतं, अंतर्मनामध्ये तो पॅटर्न तसा झाल्यामुळे समोर तो व्यक्ती दिसला तर राग येत नाही, मनाचं म्हणतं भलं व्हावं. एक वेळ तो बोलणार नाही, एक तो तुम्हाला उडवून निघून जाईल, तरी तुमच्या मनात काय येईल, भलं होतं. तिथे असं ना म्हणा काय शहाणा समजतो राग मला भक्तांनी लुट घेता, असंही त्याचा विचार येता कामा नाही. जे आपल्या जवळ येतील त्याचं सर्वांचं भलं व्हावं आणि आपल्या जवळ न येतील त्यांचंही भलं व्हावं. कारण जो देगा होई उसका भला, न देगा उसका भी भला, असं जे सांगण्याचा अर्थ तो आहे. अपेक्षा कोणाकडे कसलीच नाही, सगळ्यांचं भलं व्हावं हे निरपेक्ष अवस्था जेव्हा अंतर्मनात प्रकट होते त्यावेळेला वर्णन कसं केलं बघा तुम्ही. सद्गुरू प्रेम भक्ती प्रकट होते म्हणजे सर्वांबद्दल आपलेपणा प्रकट होते, मनामध्ये शांती प्रकट होते. म्हणजे प्रेमभक्ती असतं तेव्हा सर्वांबद्दल आपलेपणा असतं, तेव्हा म्हणतात प्रीती म्हणतात. शांती असते त्यावेळेला सहिष्णुता निर्माण होते, म्हणजे सहनशीलता आपोआप निर्माण होते. तृप्ती असते तेव्हा समाधान असतं. विवेक निर्माण होतो तेव्हा बोलण्यामध्ये संयम येतो, कुठे कसं बोलावं काय बोलावं हे कळतं. विनयशीलता येते तर सर्वांबद्दल नम्रता येते. आणि जेव्हा आपल्याला सर्वांबद्दल आदर निर्माण असतो त्या सर्वांची आपलं बोलणं तशा पद्धतीने म्हणजे हे परिवर्तन आपल्याकडे झालं. म्हणून प्रेमभक्ती स्वरूप प्रीती, शांती स्वरूप सहिष्णुता, तृप्ती स्वरूप समाधान, विवेक स्वरूप संयम, विनय स्वरूप सामंजस्य आणि आदर स्वरूप आपलेपणा जेव्हा आपल्याकडे प्रकट होईल त्यावेळेला लक्षात ठेवा. म्हणजे स्वतःकडे पहा, रोज संध्याकाळी रात्री बसल्याचा विचार करा, दिवसभर काय काय केलं स्वतःलाच विचार, कुठे वेळाचा विचार केला ते कुठे चांगला विचार केला. हे जेव्हा आपण लक्ष ठेवायला लागतो आपल्या स्वतःकडे, सगळा फोकस अंतर्मनाकडे ठेवला की अंतर्मन सुधारेल. कारण खोडकर बोल असतं त्यावेळेला जर आई वडील लक्ष ठेवलं तर त्याच्या खोड्या कमी होतात ना. आपण आई वडील बघतायत म्हणून, किंवा लोक जर आपल्याकडे बघतात म्हटलं की आपण जरा शाण्यासारखं वागतो. लग्नाला तुम्ही जाता बघा, तो फोटोग्राफर किंवा काय म्हणते व्हिडिओ शूटिंग करण्यात तुमच्याकडे आला तर तुम्ही कसे होता, लगेच सगळं अशा बसता की नाही, बरोबर की चांगलं दिसायला पाहिजे. आपलाच आपल्याकडे फोटो कॅमेरा लावून ठेवायचा म्हणजे तुम्ही सतत अलर्ट व्हाल आणि त्याचं अंतर्मनाचं शुद्धीकरण होईल आणि हे सर्वांच्या अंतर्मन शुद्धीकरण व्हावं ही सद्गुरूंनी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण